कराड पाटण निकृष्ट रस्त्याबाबत मनसे पदाधिकारी व बांधकाम अधिकारी व L&T कंपनीचे अधिकारी यांनी एकत्रित पाहणी केली। यावेळी मनसे पाटण तालुका अध्यक्ष गोरख नारकर, पाटण शहर अध्यक्ष चंद्रकांत बामणे, कोयना विभागाध्यक्ष दयानंद नलवडे, राजाभाऊ काळे तसेच शाखा अभियंता किशोर शेजवळ, L&T कंपनीचे अधिकारी प्रवीण तावडे, महेश चाबुकस्वार यांच्यासह पत्रकार उपस्थित होते। दाखवले म्हणजे त्याच्या क्वालिटीमध्ये म्हणा, सेफ्टीमध्ये म्हणा, ते सगळ्या मुद्द्याचा आम्ही संयुक्त पाहणी अहवाल आमच्या एक्झिक्युटिव्ह साहेबांना देऊन आणि मग त्यांच्यामार्फत यांना पण एक अहवाल मिळेल आणि अथॉरिटी इंजिनियर आणि L&T स्टाफ यांना आम्ही तो रिपोर्ट देण्यात येईल। त्यांच्याशी बोलणं झालं तावरे साहेब, तर L&Tच्या स्टाफने सांगितलं सोमवारपासून काम चालू होणार आहे आणि ते लवकरात लवकर पूर्ण होईल। संयुक्त आम्ही बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी, सर्व पत्रकार आणि आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते संयुक्त पाहणी जी केली त्याच्यामध्ये आणि माझ्या उपोषणामध्ये जी मागणी होती त्याच्यामध्ये कसलाही बदल नाही। त्यांनी जे फक्त मला जे उत्तर दिले ते चुकीचे दिलेले आहेत आणि मी त्यांना दाखवलेलं आहे कुठं कुठं काम तुमचं बाकी आहे, काय बाकी आहे, चुकीचं काय आहे, निकृष्ट दर्जाचा रस्ता कसा आहे, हे सर्व मी अधिकाऱ्यांच्या समोर दाखवलेलं आहे। त्याप्रमाणे त्यांनी या सर्व पाहणीचा रिपोर्ट मला येत्या आठवड्यामध्ये द्यायचं आहे, अन्यथा मी पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी अमरण उपोषणाला तहसीलदार पाटण किंवा कलेक्टर विभाग सातारा या ठिकाणी पुन्हा मी बसणार आहे। यांनी जर चुकीचं आणि जर लवकरात लवकर त्यांनी दिल्याप्रमाणे जर काम केलं नाही वेळेत तर मी तुम्हाला पण सुद्धा सर्व पत्रकारांना सुद्धा सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने मी माझ्या मताशी। पंचनामा न्यूजसाठी पाटण शहर प्रतिनिधी नितेश गायकवाड।